तर राम राम मंडळी, काय म्हणता, कशा आहात? आशा करतो आनंदातच असाल, आनंदातच राहा. मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजचा ब्लॉग आम्ही चाललो लग्नासाठी. आज आहे माझ्या आतो भावाचं लग्न, जे तो आहे आर्मी सेनामध्ये आहे, तर त्याच्या लग्नात चाललो आम्ही. मी झालो तयार गियार. कसं दिसत आहे सांगा कमेंट करून. तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा मंडळी, पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे. लग्न म्हणजे जसं जसं आता तिथं गेल्यानंतर पाहुणे वगैरे सगळे भेटतील, हे ते कसं होणार नाही काढणं, पण तिथं गेल्यानंतर जसे जसे क्लिप मी काढू शकतो तसं काढणार आहे. इथंच परतवाड्याला रंगोली लॉन्चमध्ये लग्न आहे आणि दोघं मिळून लग्न परतवाड्याला ठेवलेलं आहे. खूप चांगला आहे ते. दोघं मिळून जर लग्न केलं का नाही, दोघांचा खर्च वाचते, पैसा वाचते आणि बेस्ट एका दिवसात झटमंगणी पडबिया खतम सगळं. तर चला आम्ही निघतो आता लग्नासाठी. तयारी वगैरे चालू आहे. माझ्या बायकोची इकडे, मी आहे, माझी बायको आहे सोबत, पूर्ण फॅमिलीच आहे. आई गेली आहे समोर. तर इकडे पाहून घ्या. तर हे पहा, आमच्या बायकोचा अजून मेकअप करणंच सरलं नाही. हिचं अर्धा घंटा झाला चालू आहे. खोटं खोटं नाही. आणि हे आहे मेकअप आर्टिस्ट, हिनं करून दिलेला तिचे साडी घालणं, हे ते प्रणाली. ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे केला आहे. तर कोणाला मेकअपसाठी साडी घालायसाठी लागत असेल तर आम्हाला नक्की कळवा. मला जर सांगितलं चालते. आणि प्रति तास 100 रुपये यांची फीज आहे. प्रति मिनिट. तर आम्ही अजून साडी घालणं शिकलो नाही आहे, तर साडी घालणं शिकवलं. आणि हे पहा आमचा मेकअपचा खजाना. कोणाला लागत असेल तर भाड्यानं भेटून जाईल. आपला मेकअप सुरू आहे. तर मंडळी, बायको असल्यावर कोणत्याच मेकअप फेशियरवाल्यापाशी जायची गरज पडत नाही. घरीच सगळं करून भेटते मस्त. फेशियर वगैरे, मेकअप असं आजपर्यंत तर मेकअप केला नाही मी. लग्नाच्या वेळेस केला होता आणि हे आता हिनं करून दिला. आणि आमचा अजून मेकअप सरला नाही. 12 वाजून राहिले लग्नाला. कधी जो काय माहीत कधी चालता. हा, चांगली तशीच तर चांगली दिसतो तू. अजून एवढा डीट लावते ना लोक, तुलाच पाहिजे बरं. जशी मला टाकून अशी एकुलती एक बायको आहे बरं. तर मंडळी, आमचा अजून मेकअप सरला नाही. तर आता 12 वाजून राहिले. चला लवकर निघतो आम्ही आता लग्नासाठी. एकदम मस्त, खूपच एकच नंबर दिसत. तर मंडळी, झाली बी आमची तयारी शेवटी. आहे पा 12:30 इथंच वाजले. तर मेकअप करू टाईम वेस्ट केला सर्वांनी. पा आता गरमी येऊन राहिली म्हणते, हवा घालून राहिली. तर चला आता भेटूला आता डायरेक्ट लग्नात. लग्नाच्या बाहेरून पहिले एंट्री करू रंगोली लॉन्चची. तर आता निघतो आम्ही मस्त गाडीवर. तर चला. तर मंडळी, मी आणि माझी बायको पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी, म्हणजेच रंगोली लॉन्चजवळ. तर ह्या पण घ्या रंगोली लॉन्चच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर. इथं एवढ्या गाड्या लागल्यात, गाडी पार्किंगला जागा नव्हती, तर आम्ही रोडच्या बाजूनं लावली तिकडे बाहेर. तर हा रंगोली लॉन्चचं एंट्री गेट आणि त्याच्यानंतर आमची एंट्री अंदर झाली. तर हा आजूबाजूचा खूप सुंदर असा झाडेनं लागलेला नजारा आहे. तर हे पण घ्या, पब्लिक एवढी होती. पावसाळ्याचे दिवस होते मंडळी, खूप जास्त म्हणजे वाटेने, पण त्या हिशोबानं खूप जास्त पब्लिक आलेली होती. पूर्ण हॉल आतमध्ये भरलेला होता. लग्न लागलं तेव्हा आम्ही बाहेरच होतो, पण लग्न लागल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. तर पाहून घ्या पब्लिक. तर मग बसलो, नातेवाईकांची भेट वगैरे घेतली. खूप गप्पा गोष्टी छाटल्या. याची भेट त्याची भेट, खूप जणं भेटले. त्यानंतर पाहून घ्या, आई आहे माझी, बायको, बहीण वगैरे सगळे, आतो बहिणी सगळे भेटले, रंगले, एकमेकात भेटले, बुडकी वगैरे. हा नवरदेव नवरीच्या स्टेजचा नजारा आहे. पाहून घ्या, हे त्याच्या ह्याच्यात रमलेले आहे. फोटोशूट वगैरे, लग्न लागणं सुरू आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण परिसर हॉलमधला सगळे आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ओळखीच्या लोकांना भेटले. खूप जास्त गप्पा गोष्टी छाटताना दिसत मंडळी. नंतर मग नवरदेवाची इच्छा होती की आम्ही दोघं जोड्यानं स्टेजवर गेलं पाहिजे. तर आम्ही दोघं जोड्यानं स्टेजवर एंट्री केली.
त्यानंतर मग भेट वगैरे घेतली, शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं. भेटल्यानंतर नवरदेव मला म्हणत होता की ब्लॉग काढा माझ्या लग्नाचा. तर ब्लॉग ऑलरेडी सुरू होता, मी त्याला दाखवत होतो की ब्लॉग आपला सुरू आहे. तर नंतर आम्ही व्हिडिओ फोटो वगैरे काढले. त्यानंतर आम्ही निघालो. तर मंडळी, हा जो नवरदेव आहे हा माझा आत्तूभाऊ आहे, एक आर्मी मॅन आहे. त्याला आणि त्याच्या बायकोला लग्नाच्या प्रेम भरून मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्या बायकोला, त्याला तर सल्यूट आहेच, पण त्याच्या बायकोला पण खूप खूप सल्यूट, कारण एका आर्मीवाल्यासोबत लग्न केलं खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या युगात खूप कमी मुली अशा आहेत की आर्मीवाल्यासोबत लग्न करायला तयार होतात. तर मंडळीत त्याच्यानंतर गेलो जेवण करायच्या हॉलमध्ये. तर जेवण करायसाठी गेलो तर तिथे पण खूप जास्त गर्दी होती. मग कसं तरी जेवण झालं. त्याच्यानंतर खूप जास्त पाणी बाहेर सुरू होतं. या पाण्यामुळं तर लोक घरी गेले नाही, खूप जास्त हॉलमध्ये बसून होते गप्पा गोष्टी छाटत. पाहून घ्या, हा नजारा दिसूनच राहिला तुम्हाला. पाहून घ्या. नंतर भेटली माई खतरनाक डेंजर आतोबहीण, तिच्याशी भेट करून घ्या. मंडळी, हे आमची आतोबाई, सगळ्यात आतोबहिणीत हे सगळ्यात खतरनाक. तिना माराची अशी मारते ना, बोलूनच झापड जोरानं लागून जातो. एवढी डेंजर आमची आतोबहीण आहे. नमस्कार. तर मंडळी, आता आम्ही चाललो घरी. 3 वाजले, आत्ता पाऊस उघडला. तर आता आम्ही निघतो घरच्यासाठी. मंडळी, खूप जास्त पाणी सुरू आहे इकडे. दाजीच्या अर्धास बस ना. हा मंडळी आले. व्हिडिओ कॉलमध्ये गाडी दाखवली होती, हे वाली नवीन घेतली मी, डिस्कवर. नवीन म्हणजे सेकंड हँडच आहे, आपल्यासाठी नवीन आहे. तर त्याला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवली. तर तो त्याला कसं वाटलं की ते गाडी त्याच्यासाठीच घेतली, जुनी छोटंसं खेळणं. आता तो म्हणते गाडी दाखवायला. त्याला गाडी दाखवली. तो म्हणते हे गाडी होईच नाही म्हणते. हे जो आहे ना प्रांशू, हां हे जो आहे ना, हां तर मग हेच आहे ना. चला मग आता घरी चालतो आम्ही, भेटू घरी गेल्यावर. तर मंडळी, आलो आम्ही घरी. पूर्ण पाणीच चालू आहे, चिरचिर. हे बघ कशा ताल झाल्या आमच्या. चांगली दिसून राहिली तरी. हा चांगली दिसून राहिली, डोंबलीत दिसून राहिली. अजूनही चांगलीच दिसून राहिली म्हणते. डोंबळे तर मंडळी, घरी आलो आम्ही. अशा प्रकारे लग्न झालं. पाण्यात पाणी चालू, बम पब्लिक अंदर, काही विचारू नका. तिच्यात एवढं पाणी चालू अशी नाही, गरमी अंदर, माणसाची गरमी, पूर्ण मेकअपची सगळी वाट लागून टाकली. तर असा झाला ब्लॉग आपला. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लग्नात खूप जण भेटले, नातेवाईक, आतो बहिणी वगैरे 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 सगळ्याचेच. म्हणजे सगळ्याचे आता व्हिडिओ नाही काढू शकलो. कुठं जिथं काढता येते तिथंच काढलो. आता प्रत्येक जागी आपण व्हिडिओ नाही काढू शकत. कुठं माणुसकी राहा लागते, जसं नातेवाईक भेटतात त्याच्यावर 2 शब्द बोलायला लागते. जिथं चलते तिथंच थोडीशी व्हिडिओ, म्हणजे आता आतो बहिणी यायचं तिथं ठीक आहे. पण सगळ्यासोबत व्हिडिओ नाही काढू शकत. भेटले तर खूप जण. पण चला, आमचा नवरदेव बा रजत भाऊ बुरनाशे, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, माझ्या बायकोकडून. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. आणि मंडळी, रजत जो आहे, ज्याचं लग्न होतं, तो आर्मीत आहे, आपल्या इंडियन आर्मीत एक सेवा देत आहे. तर आज त्याचं लग्न, वैवाहिक जीवन त्याचं आज सुरू झालं आजपासून. तर चला, अशा प्रकारे त्याचं लग्न झालं. तर भेटू नंतरच्या ब्लॉगच्यात. काळजी घ्या. पाण्याचे दिवस आहेत, जास्त कुठं जाऊ नका. तर आपले खूप जास्त काळजी घ्या. कुठं धबधब्याच्या ठिकाणी, कुठं अशा खूप जास्त टाळा. स्वतःची काळजी घेऊनच जा. अनुभवाचे बोल. हा, सर्व ठिकाणी जायचं. आणि नदी वगैरे जास्त उतरू नका कुठं, कारण की कुठं कधी पाणी येईल कधी सांगता येत नाही. बरं, तुझ्यासारखं भेटले सांगणारे तर झालं. काही जण गावाच्या गाव नडे ऐकू नका हिचं. खरंच स्वतःची काळजी घ्या. आजकाल कसं आहे, डोहात तलावात आंघोळा करू नका. कुठून म्हणजे कधी जास्त पाणी वाढीत काहीच माहीत नाही पडत. धरणात वगैरे अजिबात जाऊ नका. जा पाहिले पण दुरून पहा. चला, भेटू पुढच्या ब्लॉगच्यात. काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी बाय करायचं. बाय जरूर घेत जा. चला मग, बाय.